विक्रम साबळे फाउंडेशन आयोजित मंगळागौर स्पर्धेचे धडाकेबाज आयोजन। असंख्य पैठणी आणि नथणींची लयलूट। खोपोली नगरीतील सामाजिक उपक्रम राबवणारी बविणारी प्रसिद्ध संस्था विक्रम साबळे फाउंडेशनच्या वतीने खोपोली नगरीत मंगळागौर पारंपरिक लोकनृत्य स्पर्धेचे आयोजन मोठ्या धुमधडाक्यात पार पडले असून या कार्यक्रमात विविध स्पर्धांमधून विजेत्या महिलांनी असंख्य पैठणी आणि सोन्याच्या नाथणींची लयलूट केली। खोपोली नगरीत असंख्य संस्था सामाजिक उपक्रम राबवित आहे, पण सध्या सर्वात अधिक प्रमाणात संपूर्ण खोपोली नगरीत मोठ्या प्रमाणात सामाजिक उपक्रम राबविण्यात अग्रेसर असणारे नाव म्हणजे विक्रम साबळे फाउंडेशन। या संस्थेमार्फत असंख्य सामाजिक उपक्रम राबविण्यात आले। यात शासकीय दाखल्यांचे वाटप, आधार कार्ड नोंदणी शिबिर, नव मतदार नोंदणी शिबिर, पॅन कार्ड शिबिर, आभा कार्ड शिबिर, विद्यार्थी मार्गदर्शक शिबिर, नोकरीसाठी योजना, रक्तदान शिबिर असे नाना विविध शिबिर राबवतानाच सांस्कृतिक कार्यक्रमात दहीहंडी उत्सव, मंगळागौर स्पर्धा, गणेश आरास स्पर्धा, शालेय स्पर्धा, मैदानी खेळांच्या स्पर्धा भरविण्यात विक्रम साबळे फाउंडेशन अग्रेसर आहे। याचाच एक भाग म्हणून महिलांना घरातील कामातून थोडा वेळ काढून आपल्या कला गुणांना वाव मिळावा या उद्देशाने मंगळागौर पारंपरिक वेशभूषा स्पर्धा याचे आयोजन करण्यात आले होते। या स्पर्धेसाठी खोपोलीसह खालापूर तालुक्यातील असंख्य महिला मंडळांनी सहभाग घेतला होता। या कार्यक्रमात उखाणे घेण्यासाठी सुद्धा बक्षीस ठेवले होते। मंगळागौर स्पर्धा आणि वेशभूषा स्पर्धेत महिलांनी एकापेक्षा एक कला सादर केल्या। या स्पर्धेत विजेत्यांना इंद्रायणी साडी सेंटर व द्वारकादास श्यामकुमार साडी सेंटर यांकडून पैठणी व आरटी झवेरी यांकडून सोन्याच्या नथणींचे वाटप करण्यात आले। सदर कार्यक्रमासाठी डोंबिवलीच्या प्रसिद्ध योगसखी महिला मंडळाच्या सदस्या उपस्थित होत्या। तसेच प्रमुख अतिथी म्हणून महाराष्ट्राची हास्य जत्रा फेम रसिका वेंगुर्लेकर तर प्रमुख पाहुण्या म्हणून भारतीय जनता पार्टीच्या रायगड जिल्हा अध्यक्षा चित्रा पाटील उपस्थित होत्या। प्रसिद्ध उद्योजक यशवंत साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। कार्यक्रमाच्या शेवटी विक्रम साबळे फाउंडेशन यांच्या वतीने विक्रम साबळे व अविनाश तावडे यांनी सर्वांचे आभार मानले।